हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छान असाल, सेफ असाल. मी पण एकदम छान आहे. तर चला, आज मी तुम्हाला घेऊन जाते कॅमल व्हॅलीला. आता आज आम्ही तिकडे फर्स्ट टाईमच चाललो आहे. इगतपुरी जवळ आहे आणि 3 दिवस कंटिन्यू म्हणजे वीकेंड आला आहे, त्याच्यामुळे बरेचशी गर्दी होती रस्त्यांना. तर जाऊया की नको असा विचार करता करता शेवटी आम्ही निघालोच, कारण आम्हाला माहीत होतं की गर्दी असणार आहे पुढे. आणि खरंच खूप गर्दी होती रस्त्यांना पण. थोडंसं पुढे गेल्यानंतर आम्हाला पेरू म्हणजे पेरूवाला दिसला, तर आम्ही पेरू घेतले, कारण लेट झाला होता. आम्ही लेट निघालेलो. नाश्ता तर घरून केलाच होता. म्हटलं आज जेवण नको करायला, फक्त असंच काहीतरी वरचं खाऊन घेऊयात. मग सगळ्यात अगोदर पेरू घेतले होते आम्ही. पेरू खाल्ले, मस्त छान टेस्टी पेरू होते. तर कॅमल व्हॅलीबद्दल सांगायचं झालं तर म्हणजे आम्ही तिकडे फर्स्ट टाईमच गेलो होतो. तर जास्त असे काही स्पॉट नाही आहेत तिकडे. मंदिर वगैरे आहे, इगतपुरी साईडला आहे ते. आणि आमच्या घरापासून 1-1.25 तास दाखवत होतं तिकडे. आणि कायरो इथे मस्त एन्जॉय करत होता. आज त्याचा मूड खूप छान होता. आणि ज्यावेळेस आम्ही निघालो त्यावेळेस पाऊस इतका नव्हता, म्हणजे नव्हताच नाशिकमध्ये पाऊस, पण जसं जसं आम्ही पुढे गेलो तर बघा किती जोरदार पाऊस. इतकं फॉग झालं होतं ना, सगळीकडे फॉग आलं होतं, पुढे काहीच दिसत नव्हतं. हळूहळू फॉग कमी झालं आणि मग फायनली आम्ही पोचलो कॅमल व्हॅलीला. तर एवढी सगळी लाईन होती, खूप गर्दी होती, बरेच लोक आले होते. अक्षरशः गाडी लावायला जागा नव्हती पार्क करायला. मग मी आणि कायरो अगोदर उतरलो आणि कुणाल गेला होता मग गाडी पार्क करायला. एका ठिकाणी गाडी पार्क करायचा प्रयत्न करत होता, पण तिकडे अजिबात म्हणजे गाडी ॲडजस्ट होत नव्हती. आणि जसं आम्ही गाडीतून निघालो तसा पाऊस चालू झाला जोरदार. त्यामुळे मी छत्री आणि कायरोला रेनकोट घालून घेतलं. कायरो पण मस्त रेनकोट घालून रेडी झाला होता. मागच्या 2 वेळेस आम्ही गेलो होतो, त्यावेळेस आम्ही त्याचं रेनकोट आणि कपडे एक्स्ट्रा घेऊन जायचं विसरलो होतो. त्यामुळे ह्यावेळेस आम्ही ठेवलं होतं बॅगमध्ये की बाबा घेऊन जाऊयात आपण, विसरायला नको. आणि इतकं सुंदर क्लायमेट झालं होतं तिकडे आणि पाऊस थांबला होता थोड्या वेळानंतर. हा तो स्पॉट आहे कॅमल व्हॅली. फर्स्ट टाईमच आम्ही आलो होतो. तुम्ही पण बघा, खूप सुंदर आहे इगतपुरीला. जर तुम्ही कधी आला असाल नाशिकला तर तुम्हाला पण माहीत असेल की किती सुंदर स्पॉट आहे. कसारा घाटाच्या अगोदर आहे हा स्पॉट. तर बरीच गर्दी होती आणि मेन स्पॉट पुढे आहे. हे एंट्रन्स होतं आणि छोटे असे 2 वॉटरफॉल होते आणि इतका सुंदर नजारा. वाव, खूप मस्त छान धुकं आली होती. थोडा थोडा पाऊस पडत होता. मस्त छान क्लायमेट झालं होतं. आणि बरीच गर्दी झाली होती, कारण फ्रायडे, सॅटर्डे, संडे 3 दिवस सुट्ट्या आल्या होत्या. त्याच्यामुळे बरेच लोक आले होते. आणि हे 2 ते छोटे छोटे वॉटरफॉल आहेत. खूप सुंदर वॉटरफॉल होते आणि तिकडे जाता येत नव्हतं वॉटरफॉलजवळ. असं त्यांनी हे होतं तिकडे, म्हणजे बॅरिकेड्स होते. वरूनच असं बघायचं होतं. खूप सुंदर होतं. थोडी भीती वाटत होती, कारण खूप उंचावर होतं, खूपच उंचावर होतं. तिकडे थोड्या वेळ थांबून खाली मग आम्ही वरती जायला निघालो, जिकडे मेन म्हणजे स्पॉट आहे. उंचावर आहे थोडंसं आणि अशा पायऱ्या चढून जाव्या लागतात. पायऱ्या थोड्याशा जड होत्या. आम्ही गेलो त्यावेळेस तिकडे पण खूप गर्दी होती. हा तो स्पॉट आहे उंचावर, म्हणजे वरती पायऱ्या चढून वरती आल्यानंतर आणि समोर काहीही दिसत नाही, इतकी धुकं होती. इतकं सुंदर होतं, खूप छान होतं. आणि अशी खोल दरी होती, म्हणजे भीती पण वाटत होती. रिस्की नाही आहे इतकं. काही लोक खाली उतरून पण गेली होती बॅक साईडून. तिकडून जायला खाली जागा होती. बरेच लोक गेले होते इकडून खाली पण. पण आम्ही नव्हतो गेलो. मग थोड्या वेळ आम्ही तिकडे थांबलो, थोडेसे फोटोज व्हिडिओज काढले आणि मग त्यानंतर आम्ही रिटर्न जायला निघालो, कारण की तिकडे तो एकच स्पॉट होता आणि बाकी आम्हाला कुठे जायचं नव्हतं. भावली डॅमला तर आम्ही आधीच गेलेलो. गाडी खूप लांब लावली होती आणि आम्ही बरंच चालत पुढे गेलो, कारण की गाडी पार्क करायला इकडे तर जागा नव्हती आणि खूप गर्दी होती. चालत चालत आम्ही पुढे निघालो, तर बुट्टा खायचा होता कायरोला. त्यामुळे आम्ही एका ठिकाणी थांबलो. तिकडे तर खूप गर्दी झाली होती कॅमल व्हॅलीला. त्यामुळे आम्ही पुढे आलो जिकडे गर्दी नव्हती. आणि जास्त काही एवढं म्हणजे नाही आहे तिकडे, फक्त असं थोडासा एकच स्पॉट आहे. बाकी मंदिर वगैरे आहेत, पण ते क्लोज होतं वाटतं, त्यामुळे आम्ही नाही गेलो तिकडे. बराच उशीर झाला होता, ऑलरेडी आम्ही लेट निघालो होतो. तर छान होतं म्हणजे ओव्हरऑल. बुट्टा घेतला इथं कायरव आणि कुणालनी. मला तर अजिबात इच्छा नव्हती बुट्टा खायची, कारण मी पेरू खाल्ला होता पोटभर.
कायरोला बुट्टा खायचा होता आणि त्याला चहा पण प्यायचा होता. आता काय कुठून चहाचं त्याला समजलेलं काय माहिती, पण चहा तिथे नव्हता. मग आम्ही बुट्टाच घेतला होता फक्त. बुट्टा वगैरे खाऊन मग आम्ही विचारलं त्यांना, की म्हणजे त्या बुट्टावाल्यांना, की अजून कोणते स्पॉट आहेत बघण्यासारखे. तर त्यांनी सांगितले आम्हाला 1-2 स्पॉट, भावली डॅम वगैरेला जावा तिकडं, पण आम्ही तिकडे लास्ट टाईम गेलो होतो त्यामुळे तिकडे आम्ही नाही गेलो. मग आम्ही तिकडून आलो होतो मानसमध्ये. मानस रिसॉर्ट इगतपुरीलाच आहे, जवळच होतं तिकडून, एक 5 मिनटाच्या अंतरावरच होतं कॅमल व्हॅलीपासून. तर हे रिसॉर्ट इतकं सुंदर, इतकं मस्त होतं, छान होतं. म्हणजे स्टेसाठी बरेच गर्दी झाली होती तिकडे, पण आम्ही स्टेला नव्हतं गेलो. नेक्स्ट टाईम कधी जाऊ स्टेला असं कुणाल बोललं होता, आपण प्लॅन करू इकडे जायचा. आणि 15 ऑगस्टमुळे डेकोरेशन वगैरे म्हणजे बलून्स वगैरे लागलेलं. अगोदर जाऊन कुणालनी चौकशी केली, म्हणजे रेस्टॉरंट आहे का, का फक्त स्टेवाल्यांसाठीच आहे. पण रेस्टॉरंट होतं त्यांचं आणि लाईव्ह म्युझिक वगैरे स्टार्ट होतं. तर भूक खूप लागली होती, लेट झाला होता, त्यामुळे म्हटलं जेवण करूया, नाहीतर असं आमचं जेवण करण्याचा काही प्लॅन नव्हता. पण मग म्हटलं आता जाऊयात, आहे जवळ ते रेस्टॉरंट होतं तिकडे, त्यामुळं आम्ही गेलो. तर आम्ही ऑर्डर वगैरे दिली. सगळ्यात अगोदर तर मी बिर्याणी घेतलेली, कारण मला रोटी आणि भाजी असं खायची इच्छा नव्हती, जास्त भूक नव्हती. त्यामुळे माझी फेवरेट बिर्याणी. बिर्याणी खायला तर मला नेहमी भूक असते, मग मी बिर्याणी घेतलेली. त्यानंतर चिकन मंचुरियन घेतलेलं आणि इतक्यातच आम्ही थांबणार होतो. पण कुणाल बोलला की जेवण टेस्टी आहे, तर मला ग्रेव्ही पण खायची आहे. फिश नेमके संपले होते तिकडं, त्यामुळं फिश नाही घेता आलं. फिश घ्यायचं होतं आम्हाला, पण संपले होते. मग त्यानंतर आम्ही घेतलं होतं तंदुरी चिकन ग्रेव्ही, जी की खूप जास्त टेस्टी होती. त्यानंतर मिसी रोटी. जेवण तर इतकं टेस्टी होतं, मस्त होतं जेवण, आम्हाला खूप आवडलं. पण एक गोष्ट म्हणजे एक गोष्ट व्यवस्थित नव्हती, ती म्हणजे त्यांची सर्विस. ते खूप लेट आणत होते जेवण. इतकी भूक लागलेली, इतका लेट झाला होता, पण त्यांची सर्विस खूप स्लो होती. काय माहिती, कदाचित गर्दी होती त्याच्यामुळे असेल का, असंच आहे, माहिती नाही. पण जेवण एकदम क्वालिटी होतं, त्यामुळं आम्ही वेट केला. जास्त आमचं काही एवढं झालं नाही म्हणजे प्रॉब्लेम, जेवण टेस्टी असल्यामुळे. त्यानंतर मग जेवण करून आम्ही थोडंसं तिकडचा आजूबाजूचा एरिया थोडासा एक्सप्लोर केला. तिकडे बघितलं अजून काय आहे वगैरे. तो खूप मोठं रिसॉर्ट आहे. असं झोका वगैरे लहान मुलांना खेळायला, टर्फ पण होतं तिकडे. पण पावसामुळे आता ते सगळं ओलं वगैरे झालेलं, त्यामुळे आम्ही त्या जागेवर नाही जाऊ शकलो. कायरव इकडे त्याचं खेळत होता, एन्जॉय करत होता. आणि त्याला बलून पाहिजे होते. त्याला कुठून त्यांनी, म्हणजे सगळीकडेच बलून लागलेले, त्यामुळे त्याला खूप बलून घ्यायची इच्छा होत होती. मग फायनली त्यांनी लास्टला बलून घेतला आणि मग तिथून आम्ही निघालो घरी यायला. जोरदार पाऊस चालू झाला होता. अशा पावसात एका ठिकाणी थांबून आम्ही चहा घेतला आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर, लव्ह यू ऑल.